किट्टो आता चाललेली आहे क्लासला. काय काय केलं? CCC घेतलेला आहे. मग त्याला आता चाललेलो. आता आज पहिला दिवस आहे. आता तिथं जाऊन ठरवणार की ह्या कुठल्या म्हणजे बॅचला घेणार, काय घेणार. जी मैत्रीण आणि ही दोघी चाललेल्या आहेत त्या. किती महिन्याचा आहे? 3 महिन्याचा आहे. अगं माझ्याकडे बघायला ते मी ना बसत कशी करते बघा लगेच. केस कट केले. जरा मावशीला दाखव कशी केस कट केले. बऱ्याच जणी मावशी म्हणतात केस वाढव. मला पण आवडतात सोड. हा मग कोणत्या वागत बसा म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तर किती गरम होते मोठ्या केसाने. मी इथपर्यंत वाढवून बघते नको नको होते. मग आता तू शॉर्ट केस कितपर्यंत कधीपर्यंत होणार आहे? बघू जोपर्यंत. आता इथून पुढे वाढव म्हणते मी. कॉलेज आहे तोवर वाढव ग बाई. ताईनो मी तयार झाले. टायमिंग झाले 3 वाजलेले आहेत. किती? 3. आज मॅचिंग कलर म्हणलेला. असली सेम साडी होती माझ्याकडे, सेम कलरची, ह्यातलीच, ह्याच्या बरोबर तुम्ही आणलेली. ही साडी फाटली पण. पिन जे आहे टाचण, त्या मला ज्या टाचणी आणायच्यात मागं गोळ्या असतात बघा, आरपार होत नाहीत, त्याच्यात अडकून ही फाटलेली आहे. मी आत्ता बघितली पण म्हणलं आता ठीक आहे असू दे, नेसलेलं बरं. तर चला मी तयार झाले. सकाळी उठलं का नाही ते काय आरशा पुढे जाऊन अर्धा तास मेकअप नटापट्टा. अर्धा 8-10 तास एवढं ही लेअरवर लेअरवर आम्ही बघा लेअरवर लेअर कधी थापतो बाहेर जायचं असेल तर आवरायचं असेल, साडीचं शूट असेल. कधी कधी मला कमेंट येतात एवढा मेकअप करून ब्लॉग, तर शूट असतं ना साड्यांचं शूट करून मी यायला लागले. एकच वस्तू वापरतो. एकच वस्तू लावताय करून तीच तुम्हाला बास आहे. आमच्याकडे फाउंडेशन वगैरे नाही लावत. मेगाची क्रीम लावून तुम्ही आतून गोरं झालात. आम्ही थापून गोरं झालो. तुम्ही फाउंडेशन वापरून सुद्धा गोरं. हा वापरलीच ना फाउंडेशन. मी पण नाही म्हणते आता बाहेर चाललंय म्हणलं ना. कशाला उगाच लांबड लावले. कोण गोरं दिसते सांगा. इथं कोण गोरं दिसते? कॅमेरा गोर आहे हो, आपण थोडं गोरं नाही. कॅमेरा तुझ्यावर पण इफेक्ट करायला, माझ्यावर पण इफेक्ट करायला. खरं गोरं जास्त कोण दाखवायला? मला दाखवायला. फाउंडेशन लावून गोरी आहे. माझं सांगणं काय, कलरला प्राधान्य आपण देऊ नये. सावळी लोक सुद्धा खूप सुंदर दिसतात. ब्लॅक लोक सुद्धा खूप सुंदर दिसतात. मी ब्लॅकच आहे. वा आता तर म्हटलं तुझ्यापेक्षा मी गोर आहे. तुझ्यापेक्षा मी गोर आहे. चला वाद घालण्याचा अर्थ नाही. असो आम्ही आज चाललोय बावड्याला. आता तिकडच्या ताई म्हणते की ताई आम्हाला आधी का सांगितलं नाही. तुमच्या दादानं मला आधी पूर्वसूचना दिली नव्हती. रात्री संध्याकाळी सांगितलं होतं. व्हिडिओ अपलोड झालाय का बघायचं, कसं बघायचं? राहू दे चला. बघा काय येतं का बघा तुम्हाला. कशाला मग म्हणता व्हिडिओ अपलोड झाला कसा ते दादाला कळेना. हा मी परवा दिवशी एक प्रश्न विचारलेला. काय ग? काय दिलतस तू? काय प्रश्न विचारलेला? पप्पा थांब, पप्पाने विचारलेला. अपलोड केलायस का नुसतं? पप्पा मला सांगा, एका हातात बोट किती असतात? 5 बोट. 2 हातात? मग 10 हातात किती असतात? एवढा विचार. 2 हातात 10, मग 10 हाताला काहीतरी प्रश्न विचारत्या. एका हाताला 5 बोट, 2 हाताला 10 बोट, मग 10 हाताला किती बोट? 50. आता तुम्ही पण हिनं काय दिलं सांगा? 100. हिनं 100 तरी दिला, आईनं 200 दिलं. कर नंतर मग ती मोजली, मग तिला बरोबर. बरं चल दार लावून घे. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा आता बाहेर पडायला लागले. तुमच्या दादा हाताच्या नकाकडे बघता तर म्हणतात मला नेल कटर द्या, मला नखं काढायचे. एक तर जायला झालेला होता वेळ. माझा आरू घरात असला ना, माझ्या निरीचं पदराचं मी टेन्शन घेत नाही. आता तुम्हाला जेव्हा कधी मी साड्यांच्या रील्स वगैरे शेअर करते ना, तर ते सगळं काम जे असतं ना, आरू कधी घरात असेल त्यावेळेला मी करते, कारण मला बरं पडतं. दादा पण करतात, नाही असं नाही, पण त्यांना आरूसारखं तेवढं परफेक्ट जमत नाही. एक धरलं की दुसरं सुटतंय, दुसरं धरलं की तिसरं होते, पण आरू परफेक्ट. बुटक्या दिसायलायस. मी उंची कमी दिसते, साडी उंचीला मी पूर्ण सोडली. तरी बुटकी दिसायला. तुमची उंची का दिसते? तुमचं एक केस 1 इंच वर आहे ती. या केसामुळं माझं यातलं. अरे ए बुटक्यानो, तुमच्या हाईटीची मी आता आहे. तर तुझं काय मध्ये आलं? हिला काय सांगत नसतं, ही प्रत्येक जण उड्या मारते. टोटली कपडे मशीन लावणं, वाळत घालणं आणि फरशी पुसून घेणं. या बैलाला बाहेर बांध, फरशी पुसून घे. अगं होय म्हण. गॅस बंद कर म्हणतो. ते लाईट बिल आले बघा किती बिल आलं. 3270 कमी आले लाईट बिल. 5000 गेलं पाहिजे.
3270 लाईट बिल आले. कमी आहे हो कमी आले आपल्या रेग्युलर पेक्षा. चिक्या वायर तोडायची नाही. चिक्याने सगळं रात्री तोडून टाकलं होतं. चिकन होतं काय हं. काय ते पाप बिचारा माझ्या टायशनवर जाते हे सगळे. बाई, टायशा भांडणं आणायला लागले. हे बाई तो आला बघ बाग. अय मागा लगेच साडी नेसलं बघितलं गेला कळतंय कुणीकडचं चाललेले. चल ये, तुला बांधते इकडे. चल ये. बघवत नाही का त्याला मोकळं. ये लवकर. पॅन्ट. चला ते म्हणलं की पोहते आज झाडांची फुलं काही तोडलेली नाही. चीटिंग करताय. त्यांचा त्या मामींचा सोनचाफा जो आहे ना केवढा झालाय बघा. त्याला फुलं पण यायला लागले. आणि हा सोनचाफा वर्ष झालं लावून. दुसरा आणलाय काय. तुझ्या बाण. आणि बेल, या बेल एवढं काय या बेलात आहे. माझ्यामध्ये 4 वर्ष झालं. 4 होय आता उगायला लागले ते. तिकडच्या घरात असताना गेल्या आणलेला बेल आहे. तो बेल नाही एवढाच आहे. रे खरं आता यायला लागलाय त्या. पण मला कमेंट असतात काय माहिती का, एवढ्या बेलाची मानं तोडू नको, बेल आपल्यापेक्षा उंच पाहिजे. हो. आणि पारिजात किती छान येत होतं. पण काय झाले काय माहित झाडांना. ती पारिजात येईल ह्याची सावली पडते काय. पारिजातलं फुलं आली, कळ्या येतात, पण वाढच होईना. माझ्यामध्ये ही झाडं जमिनीतली येते. हा आता ही जास्वंदी जमिनीत असल्यामुळे किती फुलं देते. गड्या कुठे गेलं गड्या आता एक पण नाही. घरातून तर बाहेर लेट पडलो कारण सकाळी सगळं घरातलं पाणी भरायचं. कारण टँकर बोलवलेलं आम्ही. सरळ आम्ही काय केलं की 2 टाक्या भरले एवढा टँकर घेतला. कारण तर ते लाईटीचं काम सुरू आहे त्यामुळे त्यांनी सांगितले की 2-3 दिवस तरी बोर वगैरे चालू होणार नाही आहेत. त्यामुळे ते केलं. मग घरातलं काम, मग व्हिडिओचं काम, आणि त्याच्यानंतर मग आलो. जाता जाता इथं थोडासा ज्यूस घेतला. कारण मला कधी घरी आणायचं असेल तर इथून आणतात तुमचे दादा. चांगली असते क्वालिटी वगैरे, सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात. आणि इथूनच आम्ही डायरेक्टली पोस्टात गेलो. काही पावत्या घ्यायच्या होत्या. कुरिअरमध्ये गेलो. कुरिअर केलेले जे काय असतात त्याच्या पावत्या घ्यायच्या होत्या. कारण आज माझ्या मते महिन्यातून दादाला सुट्टी मिळालेली आहे. मग आता या सुट्टीमध्ये आमचं जे काय काय राहिलेलं होतं ते सगळं आम्ही करत गेलो. जाताना दिसले सॉक्स पण छान मिळाले बघा. 100 रुपयाला 3 जोडी. मग त्यामुळे ते घेतलं आणि तिथून आलो आम्ही राजारामपुरीत. कारण मुलासनी काय घ्यायचं म्हणलं. सुरुवातीला विचार केला तर कपडे वगैरे घेऊया. पण म्हणलं कपडे जर आणली तर ते काय आपण रेग्युलर घालत नाही. पण एखादं खेळणं घेतलं तर बाळाला काय आवड असते खेळण्याची, ते रोज खेळेल. कपडा काय तो रोज घालेला असं शक्य नाही ना. त्यामुळे मग विचार केला की एखादी छान अशी गाडी घ्यावी. आता खूप सारे आलेले आहेत नवीन मार्केटमध्ये. खूप वेगवेगळ्या व्हरायटी आलेल्या आहेत. नवीनमध्ये काय तरी मॉडेल ना ते 2850 काय तर असेल त्यांचं. JCP आहे त्यात मागे. अहो आपण नाही प्रत्येकाला हे करू शकत. आपल्याला पटते ते घ्या. इथे स्कूटर आहे काय बघा. हे स्कूटी कितीला दादा. 1850. आणि मागे इकडे सायकले पण येते. हे बघा. ओ इथं बघा. तुम्ही मागाशी गाडी बघितलेली इथं आहे. हे कितीला. त्या पण 1850 आहे. हे मोठी गाडी आहे ना. आणि येत 1600. फक्त हँडल फिरवायचा गाडी आपल्या पुढे जाते. माहिती आहे ना गाडी माहिती आहे. नाही. त्यात बसायचा, पायाच्या वरती ठेवायचा. हां. हँडल थोडं कसं आपला गाडी पुढे जाते. अच्छा. इलेक्ट्रॉनिक आहे काय. इलेक्ट्रॉनिक नाही हे बॅरिंगवर आहेत नाही. हां. आपला पुढे जाते. हँडल पुढे गाडी मागे येतात. आणि सायकल. सायकल पण 1850. आता 1 वर्षाच्या बाळाला काय घ्यायचं कळेना. कधी घेतलं आपण. लय दिवस झालं गॅप पडलंय ना. बघा हातात किती वेळ. JCP लहान लेकरांसाठी आता काय. गोल पण भेटते ना पूर्ण. ते खराब होणार नाही. त्याची प्लास्टिक झाडमध्ये आहेत ना एकदम. किती वर्ष पण चालते. 4 वर्षापर्यंत चालून घ्या ना. 4 वर्षापर्यंत. मग त्यातले काय ते खेळते तरी. आणि पोरं ना मातीत खेळून आणि याच्यात खेळून आणि उपसून आणि तोडून आणि मोडूनच टाकतात. त्याला असला घोडा होता. तो घोडा किटन वापरला, अरुण वापरला. आता किती आले बघा. आणि आता बघितले का असं वाटतं यार आपल्या मुलांना त्यावेळेला खरंच असतं तर. आपल्या ह्याच्या पट्ट्यामध्ये स्टील घेणार का असले घेणार. बघा 5-6 घड्याळ होती. 5-6 घड्याळांची वाट लावली.
ते छान आहे. तुमच्या हाताला असं मोठं मोठं छान वाटतंय, छोटं छान वाटत नाही तुम्हाला. चौकोनी नाही, गोल घ्यायचं कधी पण. घड्याळ गोल फिरतं ना, घड्याळ घड्याळ काय चौकोनी फिरतं का? गोल घ्या, गोल. बघू, गोल. कमीत कमी 4 ते 5 घड्याळं ह्या फॅब्रिकेशनच्या कामामध्ये सगळी गेली तुटून. कारण ते घणाने घाव घालणं, हातोडीने घाव घालणं, बेंडिंग करणं वगैरे असतं ना, त्यावेळेला ते जोरात आपटलं ना बऱ्याच वेळेला, मग काही ना काय तर त्याचं होतं. ओके, आम्ही आलोय बावड्यामध्ये. म्हणजे याच्या पाठीमागे आहे का? मटेरियल घेऊन गेला. अच्छा, आपण सगळं झालं ना, आले वाटतं. बघा, कार्यक्रम वगैरे झालंय, सगळं उरकलंय. आमचं कायमचंच आहे असं. आम्ही कुठल्या माणसात येत नाही, आम्ही कुठल्या माणसात येऊन बसत नाही. हां, आमच्या नशिबी असलंच आहे सगळं. धर धर धर, पळ 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 पळ, वडवड वडवड. आज गोंधळ त्या पाण्याचा मीच वेळ केलं. असं लागलं त्याला, कळलं ओळखू आला नाही. तो मम्मीच्या पोटात असताना तेव्हा व्हिडिओ मध्ये आला होता तो. ही त्या बघा, ही जी ओळख चांगली आहे बघा. मी म्हणते काय लावलं हे पोरीनं, का चमकायला लागलेत. आता कळलं मला. छान छान बसवलेत. कोण होतं बसवणार? छान झालं, तरी पण हिचं बेस्ट झालं. फक्त काय झालं सांगू, असं पूर्ण बसवायला पाहिजे होतं, होय ना. आणि वरती वेणी घातल्या वाटतं. का? हा, होय. तर या ताई दादांना पूर्ण फॅमिलीला बघून तुम्हाला म्हणजे माझ्या मते वर्ष दीड वर्ष तर झालं असेल. बाळाला तुम्ही पहिल्यांदाच बघताय. बाकी छोटी मुलगी जी आहे ना, ती मात्र असते आधीमध्ये. आणि यांचं आणि आमचं बॉन्डिंग जर बघायला गेलं तर चांगलं आहे. फक्त एवढंच की त्यांचं बाळ छोटं असल्यामुळे आपल्या घरी काही कार्यक्रम असू दे, काही असू दे, येता आलं नाही. आता इथून पुढे येतील त्या. बसलो थोडंसं वेळ, त्यांच्या बहिणी वगैरे सगळ्यांशी छान मस्त बोलले. म्हणजे एक थोडासा विरंगुळा मलाही बरं वाटलं की बाबा वेगळ्या माणसात बसले, कोणी ते तोंड भरून बोललं, गप्पा मारल्या वगैरे. छान असं जेवण होतं. व्हेजवाल्यासनी व्हेज, नॉनव्हेजवाल्यासनी नॉनव्हेज जे होतं. मस्त असं जेवण केलं आणि तिथून मग आम्ही गिफ्ट वगैरे देऊन निघालो. गिफ्ट घेताना कसं घेतलं, आता तुम्ही जर समजा कोणाला नेत असाल गाड्या वगैरे असं बघितलेल्या, तर तयार गाड्या अशा घ्यायच्या नाहीत. कारण तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल ना, तर तुम्हाला ते घेऊन बसायला अवघड होतं. त्यांना काय सांगायचं की सिलेक्ट करताना ही गाडी म्हणायचं आणि पॅकिंगमधलं द्या. म्हणजे ते सगळे पार्ट सेपरेट असतात. आणि ज्यावेळेला तुम्ही ते पॅकिंगमधलं घेताना तर तुम्हाला बॉक्स सगळं घेतले की घेऊन बसायला बरं पडतं. जास्त वजन वगैरे होत नाही किंवा प्रॉब्लेम होत नाही, अनकम्फर्टेबल होत नाही. आम्ही तेच केलं. आणि मग त्यांना गिफ्ट दिल्यानंतर त्यांचं ते काढून मग जोडू शकतात आतमध्ये. जसं असतं हे असं जोडा तसं जोडा. आम्ही तसंच केलं शेवटी आयडिया. कारण मला टेन्शन आलं तर मी घेऊन कसं बसणार. एक तर ती साडी. आणि तुम्हाला खरं सांगू, आजचा अखंड दिवस म्हणजे आता दुपारपासून तर माझं हे रुटीन होतं, ते रात्री जवळजवळ 10पर्यंत मी ह्या साडीवरती होते. साडीवरती म्हणजे असं काही वाटत नाही. पण तुम्हाला खरं सांगू, थोडंसं गाडीवरती, टू व्हीलरवरती स्पेशली म्हणजे प्रॉब्लेम येतो. मला तसंच झालेलं होतं. त्यात आता बघा, जाता जाता विचार केला की खूप सारं असा म्हणजे किराणा आहे जो माझा स्टोरेजचा 1-2 महिन्याचा आहे, तर तो घ्यावा. मी पिशवी वगैरे काहीच आणली नाही आणि दादानी पण काही डोक्यात घेतलं नाही, कारण आमच्या डोक्यात तसं काही नव्हतंच. पण आता जवळच आलं आहे पुन्हा. आणि मग आजची जर सुट्टी वाया गेली तर पुन्हा आणि किती दिवस सुट्ट्या मिळतील न मिळतील. एक तर कशी बशी मिळालेली आहे सुट्टी, म्हणून मग घेतलं. इथं माझी नजर गेली थोडंसं क्रॉकरी टाईप ह्याच्यावर, पण नाही घेतले नाहीत. कारण आमच्या जवळपाससुद्धा मी जिथं राहते ना, तिथून फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर भांड्याचा कारखाना आहे. आपण अशा एरियात राहतो ना की तो खूप मोठे मोठे कारखाने आहेत. आपल्या घरात फर्निचर जरी बनवायचं असेल ना, तरी आम्ही तिथे जाऊन कारखान्यात डायरेक्टली माप दिलं तर आम्हाला आहे ना 10 मिनटामध्येच ते कारखाने आहेत. म्हणजे एवढं एक सोयीसुविधा आहेत बऱ्याचशा. त्यामुळे ते काय बोलले की तुला काय जे तवा वगैरे घ्यायचा आहे, आता माझं बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या मला मोडीत देऊन दुसऱ्या घ्यायच्या आहेत. तर त्यांचं असं म्हणणं झालं की आपल्या तिथे कारखाना आहे, डायरेक्टली जायचं कारखान्यात, तिथं मोडीत घालायचं आणि तिथून घ्यायचं. त्यामुळे इथं काय तू घेऊ नको. जेवढं लागतं आहे, काही झाडू वगैरे ते सगळं घेऊन आम्ही आलेलो होतो. तेव्हा काय भामट्या बाईनं माझ्याकडनं पैसे घेतलं. डिमांडला कोण घेऊन आलं? हां, मग बिल कोण पे करणार? लगेच माझा बॅलन्स वरचे 600 रुपये द्यायचे. ते बिस्किट पुडा घेतलाय त्यात वजा करा 600 तुमच्या आवडीचा. एवढी तहान लागलेली सांगते मी त्या डिमांडमध्ये. थंड पाणी घेतलं, ते पाणी पण एवढं थंड मिळालंय ना
जेवढं पिल तेवढं काय फिलिंगच नाही. थंड पाणी पिणे फिलिंग काय येत नाही त्या बरं का, नुसतं गार होतं एवढंच झालंय. मग आता घेत आहोत पिझ्झा. आणि आज खूप दिवसातून आम्हाला वेळ मिळाला, दोघं बाहेर आलोय. विचार केलता आज महिन्यातून एक सुट्टी मिळाल्या, छान एकत्र घालू. असं गाडी गाडीला ठेवायची, चावी पण आहे ना, चावी गाडीलाच ठेवायची, पिशवी गाडीलाच ठेवायची. आणि तुम्हाला खरं सांगू, ज्या वेळेला कधी सुट्टी मिळेल ना दादांना, त्यावेळेला राहिलेली घरातली पेंडिंग काम, इतर जबाबदाऱ्यांमध्ये जातो. पण आजचा दिवस मला खूप छान वाटला. निदान आम्ही जावळाच्या कार्यक्रमाच्या हिशोबाने होईना बाहेर पडलो. कारण एरवी जर आम्हाला असं दोघांना आम्ही ठरवलं की बाबा हां चला आता मुलं स्कूलला गेले, चल वेळ आहे, आपण दोघं जरा फिरून येऊया म्हणलं तर नाही, हे पडले ते आवरायचं, हे करायचं ते करायचं असं असायचं. पण आता जावळच आहे तर जावंच लागतं, त्या हिशोबाने बाहेर पडलो. पण तेवढंच आम्ही थोडासा म्हणतात ना की वेळ बाहेर पण घालवला. मग येता येता दादा असे म्हणले की चल, ओरडते ना खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे वेळ देत नाही, तर जाऊया, आपल्याला काय पाहिजे ते आपण खाऊया. मग पिझ्झा वगैरे घेतला, छान होतं बरं का, टेस्टला वगैरे सगळं छान होतं. दारात येतो नाही तर चारीच्या चारी पळत आली, कारण यांच्या पेडिग्री संपलेले, त्यांना काय वाटलं की यांच्या पेडिग्री आलेल्या आहेत. आणि आम्ही पिझ्झा वगैरे खाल्ल्यानंतर आर्यनसाठी आणि किट्टोसाठी पण आणलेला होता. त्यांना ना शक्यतो मुलांना मक्याचं स्वीटकॉर्न जे असतं ना ते आवडतं, मग त्यांच्या हिशोबाने तो एक आणलेला. पेडिग्री जेव्हा खातात ना, एक टाईम पेडिग्री एक टाईम जेवण, त्यावेळेला त्यांची तब्येत बरी असते. आणि दोन्ही टाईम जर खातात ना आपलं हाय ते जेवण, तर लगेच चोपतात म्हणजे ते पूर्ण शरीर त्यांचं जाणवते की बाबा खराब झालेले आहेत. हे जे दही आहे ना, हे खास डॉगींसाठी आणलेलं आहे बघा. हे आपण पहिला खूप मोठ्या प्रमाणात आणत होतो. कधी सुरुवातीला जेव्हा आपले घरी पिल्लं आली ना त्यावेळेला, तेव्हा आणत होतो. तेव्हापासून कळलं की बाबा हे दही चांगलं आहे, म्हणजे चवीला पण आहे, सगळंच आहे. आणि आता सध्या बघायला गेलं तर उन्हाळा सुरू आहे. तुम्हालाही सांगेन की तुमच्या पर्समध्ये, बॅगमध्ये एक बिस्किट पुडा आणि पाण्याची एक बॉटल जरूर ठेवा. ते तुमच्यासाठी नाही, बाहेर असे काही पशुपक्षी आहेत जे भुकेलेले आहेत, ताणलेले आहेत. कारण आम्ही आत्ता येताना बघा, हे आम्हाला खूप आवडतं, पतंजली बेस्ट आहे, हे आमच्यासाठी तर बेस्ट आहे. कारण तुम्ही जसं बघताय तसं हेच आवडतं. पण ना काही डॉगीची पिल्ली एकदम अशी खराब झालेली होती, त्यांची पाठ आणि पोट एक झालेली होती. तर आम्ही तिथं उतरलो, त्यांना थोडंसं खाऊ घातलं, त्यांना पाणी दिलं. हे सांगण्याचं काय मोठेपण आहे म्हणून सांगत नाही आहे. तर सध्या पशुपक्ष्यांना गरज आहे अन्नापेक्षा पाण्याची तर जास्त, कारण ती ताणलेली पण होती आणि भुकेलेली पण होती. तर आम्ही येताना रस्त्यात आमच्याजवळ होतं, थांबलो, आम्ही ते केलं. एक कुपोषित प्रकार आपण म्हणतो ना, मी तो कुपोषित प्रकार डॉगींच्या बाबतीत ते बघितला. त्यांची मम्मीची तीच अवस्था होती, खूप वाईट वाटलं. एवढंच दादाला म्हटलं की उद्या जाताना कामावरनं तिथनंच जा आणि जाताना रोज जे काय असेल पाणी आणि बिस्किट टाकून जा, किंवा इतर काय असेल द्यायला येईल ते करा. पण ते खूप वाईट वाटलं. असं चला, ह्या व्हिडिओचं इथं सेंड करते. आवडलं तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.